नमस्कार. मी वनिता राहुल पाटील कोल्हापूरहून. आदरणीय लेखक कथाकार वपू काळे यांच्या 92व्या जन्मदिवसानिमित्त साहित्य संपदा आयोजित वपूरवाईन वपूंच्या 92 कथांचं वाचन या उपक्रमासाठी मी त्यांची खुर्चीच हवी या कथेचं आज वाचन करणार आहे. कथेचं नाव आहे खुर्चीच हवी. तुमचं पत्र मिळालं. कार्यक्रमासाठी मी बंदिस्त हॉलची मागणी केली होती म्हणून तुम्ही नाराज झालात. तुमच्या गावात एक ओपन थिएटर आहे. सगळे कार्यक्रम तिथेच होतात. ते यशस्वी होतात. हॉलचा अग्र धरू नये. शाळेचा हॉल आहे पण तिथे 300च्या वर प्रेक्षक बसू शकत नाहीत. भारतीय बैठक असेल तर 500पर्यंत श्रोते बसू शकतात. दोन्ही बाजूच्या व्हरांड्यात 200 माणसांची सोय होऊ शकते. पण आमच्या गावातील माणसं भारतीय बैठक असेल तर तिथं तिकीट घेत नाहीत. त्यांना खुर्चीच हवी तेव्हा हॉलच हवा असा आग्रह धरू नये वगैरेचं मजकुराचं पत्र मिळालं. इथपर्यंत मी समजू शकतो. तुमच्या नंतरच्या विधानांची मजा वाटली. 1970 साली तुम्ही गिरगावातल्या एका वाडीत कार्यक्रम केला होता. पण अलीकडे तुमच्या अटी वाढलेल्या दिसतात. मी आमच्या कमिटीला सांगितलं की वपू आता मोठे झालेत. मानधनाचा आकडाही बराच आहे. कमिटी मेंबर्स म्हणतात कथाकथनाला मेकअप, लाइटिंग, सेटिंग, म्युझिक, इतर आर्टिस्ट असं काहीच लागत नाही. मग एवढं मानधन का? तर त्यातही सवलत देता आली तर पाहावं. तुमच्या प्रश्नाबाबत मला बरेच मुद्दे मांडता येतील पण ती खटाटोप मी करावा का असा मला प्रश्न पडला आहे. मी तोच आहे 1970 सालातलाच. मला मित्र मानलं तर आणि मी तुम्हाला मित्र मानावं असं आपलं नातं असेल तर खूप काही सांगता येईल. एकेकाळी मी वाडीतच काय गल्ली बोळातही 25 ते 50 रुपयांच्या मानधनात 3 ते 3 तास कार्यक्रम केले आहेत. यात इतकं समाधान का? बियरची बाटली 3 रुपयावरून 20च्या घरात गेली. तुमचे कमिटी मेंबर्स जे मद्यपान करतात त्यांना हा कधी प्रश्न पडला का? पण कोणती करमणूक रुपयात बसवायची याबद्दलची आपले व्यापारी आडाखे असतात म्हणून आपल्याला असे प्रश्न पडतात. आपल्याला खरं तर पुष्कळ गोष्टी फुकटच हव्या असतात. सेटिंग, लाइटिंग, बॅकग्राऊंड वगैरेच्या उपाधींची कथाकथन या परफॉर्मिंग आर्टला गरजच नाही. हे या कार्यक्रमासाठी पत्रव्यवहार करतानाच तुमच्या मान्यवर सभासदांना समजायला हवं होतं. या सगळ्या साधनसामुग्रीकरता परिपूर्ण असलेलं एखादं टुकार नाटक तुम्ही कथाकथनाच्या चौपट बिदागी देऊन बघता. पण कथाकथनात एकच व्यक्ती मायक्रोफोन समोर उभी राहते आणि फक्त बोलते. मग इतके पैसे का? एक विचार करणाऱ्या मंडळीच्या गावाला मी का यावं? एक म्हातारी पाठ दुखते म्हणून एका हाडवैद्याकडे गेली. त्याने तिच्या पाठीला 2 दिवस झकास मालिश केलं. म्हातारी टुणटुणीत झाली. वैद्यबुवांनी म्हातारीकडे 20 रुपये मागितले. तेव्हा ती म्हणाली 2 रुपयात मी अख्खं माझघर सारवून घेते आणि एवढ्या माझ्या पाठीचे 20 रुपये? कथाकथनाबाबत तुमचा हाच हिशोब असेल तर तुम्ही एखादा ऑर्केस्ट्रा बोलवा. तुमच्या पत्रात तुम्ही माझ्या लक्ष्मीबागेतल्या कार्यक्रमाचा उल्लेख केलात. तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात. नाममात्र 1 रुपयात तिळगुळ कॉफी आणि 3 तास कथाकथन इतकी ती योजना होती. केवळ रुपयात. त्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगू? तो संक्रांतीचा दिवस होता. संध्या सावंत आणि मामा सावंतांनी गिरगावातल्या लक्ष्मीबागेतला हॉल भाड्याने घेतला. 5 कथा निवडल्या. त्यासाठी निवेदन तयार केलं. एका कथेतून दुसऱ्या कथेकडे वळायचं त्यासाठी निवेदन. निवेदकाची भूमिका दादरच्या अल्फा वॉच कंपनीच्या कुलकर्ण्यांच्या ज्योतीला दिली. ज्योती स्कॉलर. कॉलेजच्या वक्तृत्वात स्पर्धा गाजवणारी वसंत बापटांची दख्खनची राणी ही कविता मी पहिल्यांदा तिच्याकडून ऐकली. मात्र घरात ती आमची दख्खनची राणीच होती. संध्याने 300 आमंत्रण पत्रिका छापल्या. तिळगुळाचे लाडू केले. 300 माणसांच्या कॉफी पानाची सोय केली. सावंत परिवाराची आणि माझी खूप ओळख होती असं नाही. त्यांनी माझ्यासाठी इतकं का खपावं? पण संध्या कार्यक्रमाच्या कल्पनेनं हरवून गेली होती. हा तिचा स्थायी भाव. रायगडला जेव्हा जाग येते या गाजलेल्या नाट्यनिर्मितीच्या आसपास तिने एका ऐतिहासिक नाटकाच्या निर्मितीसाठी असेच प्राणपणाला लावले होते. धडाकेबंद तालिमी चालल्या होत्या. वेळी अवेळी कलावंत संध्याच्या अपुऱ्या निवासस्थानी कोसळत होते. पानावर आडवा हात मारीत प्रयोगाची तारीख जाहीर झाली.
तिकीट विक्री झाली आणि नंतर काय बिनसलं कोणास ठाऊक. खुद्द नाटककाराने पहिल्या प्रयोगाची परवानगी नाकारली. संध्या बेशुद्ध पडली. प्रयोग स्थगित झाला. एकीकडे थिएटर फुलांनी तोरणांनी सुशोभित केलेलं, सनई चौघडा वाजतोय आणि त्याच वेळेला काही अपरिहार्य कारणांनी खेळ स्थगित ठेवला आहे. असा फलक. 27 वर्षापूर्वीच्या काळात 1700 रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकापूर्वीच्या या नाटकाचे प्रयोग लागलेले, गावोगावी कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेली, पण पहिल्याच प्रयोगाच्या वेळी असं का घडलं? नवल त्याचं नाही. नवल आणि धक्का वेगळ्याच गोष्टींचं. संध्याच्या घरी तिन्ही त्रिकाळ अड्डा मांडणाऱ्या आणि रंगभूमीची सेवा करणाऱ्या सो कॉल्ड कलावंतांनी संध्याकडून ह्या न झालेल्या प्रयोगची नाईट वसुली केली. अपवाद फक्त 2च कलावंतांचा, शंतनूराव राणे आणि साधना खोटेचा. हा एक अनुभव केवळ वानगी दाखल. संध्या सावंत या व्यक्तीबाबत लिहायचं ठरवलं तर ह्या अशा प्रकारच्या अनेक अनुभवांनी भरडून निघालेली एक व्यक्ती. त्याच सुमारास हा माझा कार्यक्रम. तरीही तिचा उत्साह तेवढाच. मी तिच्याकडून काही तिकीटं खपवायला आणली, पण स्वभाव नडला. माझ्या कार्यक्रमाला तुम्ही या, पण त्याला 1 रुपया तिकीट आहे हे तोंडूनच येईना. 50च तिकीटं घेतलेली. तिकीटं खूप लागली, पण आमचे कनवाळू मित्र रुपया काही त्या क्षणी काढून देईनात. आमची आर्थिक कमकुवत बेतासबात. वृत्ती भेकड. मी संध्याकाळी तिकीटासहित गेलो. खपत नाही का? परिचयाच्या माणसांची मी तिकीटं खपवू शकतो, पण त्यांना तिकीटाचा 1 रुपया द्या हे म्हणायचं धाडस होत नाही आणि ती माणसं आपण होऊन पटकन रुपया काढून देत नाहीत. संध्या शांतपणे म्हणाली, 300 तिकीटं फुकट गेली तरी चालतील. आपण कार्यक्रम आनंदासाठी करत आहोत. आता चिंता करायची नाही. कार्यक्रम संध्यानं डामडौल